हाय हॅलो नमस्कार. आज टिफिनसाठी बनवलेली ती बटाट्याची उसळ. मग दुपारच्या जेवणातसुद्धा मी तीच ठेवली होती बटाट्याची उसळ. बटाटे आता सध्या थोडेसे गोडसर लागतात, त्याच्यामुळे थोडी स्पायसी बनवलेली. आणि भाकरी भाकरी आणि बटाट्याची उसळ. पण इथे दुपारच्या वेळी असं सांभाळून सगळं करावं लागतं. हिला हातावर घेऊनच उचलून घ्यायचं आणि मग सगळं कामं उरकायला लागतात. तशी खेळते ती, पण आज 2 दिवस त्रास देते सध्या त्याच्यामुळे. तर आता मी करून घेते जेवण. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मी बनवत आहे आता चण्याची उसळ आणि भात, रस्सा भात म्हणजे. त्यासाठी ते तेलावर कांदा, टोमॅटो आणि जिरेची फोडणी दिलेली आहे. ती पहिले शूटिंग करायची राहून गेली. आणि कांदा व्यवस्थित परतून झाला की त्याच्यानंतर मग खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. मी खोबऱ्याचं वाटण बनवूनच ठेवलेलं आहे. सुक्कं खोबरं भाजून आणि त्याचं वाटण फ्रीजमध्ये बनवून ठेवते. तर 2 ते 3 चमचे जसं आपल्याला रस्स्याचं प्रमाण पाहिजे असेल त्या हिशोबाने खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. आणि त्यामध्ये बटाटा टाकला तरी चालतो, म्हणजे बटाटा नंतर स्मॅश करून घेता येतो, म्हणजे रस्सा पातळ नाही होत. आता यामध्ये घालून घेते हळद, लाल तिखट आणि एव्हरेस्टचा मसाला होता तो घालून घेतला आहे. आज काळा मसाला घातला नाही आहे मी, इथे एव्हरेस्टचा मसाला घातलेला आहे, मटण मसाला. मसाले व्यवस्थित फ्राय करून घेतले की त्यामध्ये घालून घेते चणे आणि बटाटे. एकच बटाटा घेतलेला, त्याच्या मीडियम साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि चणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, रात्री भिजत घातले होते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचे मसाल्यामध्ये चणे. आणि त्याच्यानंतर पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या जशा आपल्याला हव्या असतील त्या हिशोबाने घालून घ्यायचे. आता स्टीलचा कुकर असल्यामुळे इथे मी 3 शिट्ट्या घेतल्या होत्या तरीसुद्धा, कारण चणे व्यवस्थित शिजले पाहिजे त्याच्यासाठी. आज दीदीच्या शाळेतून प्रोजेक्ट बनवायचा होता, त्यासाठी तिच्या फ्रेंड्स पण आलेल्या. मग तो प्रोजेक्ट बनवायला हेल्प केली आणि त्याच्यानंतर जेवण लावायला घेतलेलं. मग रस्सा भातच लावला. आणि अशा प्रकारे आज बनवलेली हरभऱ्यांची आमटी तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि आजचा ब्लॉगसुद्धा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला चॅनलला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. झोपायचं नाही आता? काय झालं?